नांदेड विधान परिषदेमध्ये देखील मवियाला मोठा फटका बसलाय। भाजपचे उमेदवार अमर राजूरकर विजयी झालेले असून नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेत डेरे दाखल झालेले खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा कृष्णा आष्टीकरांचा पराभव झालाय। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने आष्टीकरांवरती कारवाई करत कृष्णा आष्टीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अमर राजूरकर यांना 339 मतं मिळाली, तर ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवणाऱ्या कृष्णा आष्टीकरांना फक्त 84 मतं मिळाली। या निवडणुकीत 23 मतं बाद झालेली आहेत, तर नागेश पाटील आष्टीकरांच्या बंडाचा फायदा झाल्याची प्रतिक्रिया राजूरकरांनी दिली आहे। दरम्यान शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या कृष्णा आष्टीकरांनी सुषमा अंधारेंवरती जोरदार निशाणा साधलाय। वडिलांच्या स्वागताला ते विमानतळावरती देखील उपस्थित होते आणि त्यामुळे तेही शिवसेनेत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। आता 2-3 दिवसापासून ज्या काही माझ्यावर एक ते वाचाळ तोंडाळ बाई ज्या काही माझ्यावर स्तुती सुमन उधळत आहेत किंवा माझ्यावर शंका कुशंका माझ्याकडून काही अपेक्षा करतायत, त्या अर्थी कधी कधी असं वाटतं की राजकारणातून पॉज घ्यावा। पण माझी भूमिका काय हे माझे वडील आल्याच्या नंतर संध्याकाळी आपल्या सगळ्या मीडियाच्या समोर सगळ्यांनी मनापासून काम केलं, त्यामुळेच मला इतर जे 55 मतं पडली, अदृश्य मतं ह्या सगळ्या लोकांमुळे पडली, या बाबतीमध्ये काही दुमत नाही आहे। नागेश पाटील आष्टीकरांच्या बंडाचा किती फायदा तुम्हाला झालेला आहे? आता मला 55 ते 56 मतं जास्त पडलेत आणि काही लोकांनी निषेध म्हणून बहुतेक बाद केलेले दिसते। त्याचा फायदाच आहे हा वाटतं मला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।